अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न मनसे सैनिकांनी आज केला होता। यानंतर पोलिसांनी 13 जणांवर या संदर्भात गुन्हे दाखल केले होते। यामध्ये जय मालोकार या कार्यकर्त्याचाही समावेश आहे। मात्र सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने जय मालोकार या कार्यकर्त्याचा निधन झाले। या घटनेसंदर्भात अमोल मिटकरींनी खेद व्यक्त केला असून राजकारणात अशा घटना नाही घडल्या पाहिजे असं म्हटले। अमोल मिटकरीने जय मालोकार यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करून मालोकार यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचंही म्हटलंय। शेवटी कार्यकर्त्याला जो बाहेरून आला होता त्याने चिथावणी दिली आणि त्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न म्हणजे त्यांनी हल्लाच केला। त्याच्यामध्ये हा होमिओपॅथिकच्या फायनल इयरला विद्यार्थी होता, हा परभणीला शिकत होता, हा अत्यंत सामान्य कुटुंबामधला विद्यार्थी होता। पण अशा राजकारणामध्ये एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाचा जीव जाणे ही कुठली महाराष्ट्राच्या राजकारणाची शिकवण। राडा करून जाणारे राडा करून गेले। उद्या सांत्वन भेटीला त्याच्या पक्षाचे काही पदाधिकारी येतील आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये एका गाडीचे नुकसान, दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला आणि आपल्याच पक्षाचा एक उमदा 26 वर्षाचा तरुण त्याचा दुर्दैवी मृत्यू होणं ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही। त्याच्या आईवडिलाला जो दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला त्यात आमचा पक्ष सहभागी आहे। अशी घटना व्हायला नको पाहिजे होती आणि राजकारण करणाऱ्यांनी राजकारण केलं। काही लोकांनी मुंबईतूनही आदेश दिले असतील, पण एका सामान्य माणसाचा जीव जाणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही। त्याच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे। ही घटना नको व्हायला पाहिजे होती। या घटनेनंतर अमोल मिटकरी यांच्या घराच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली आहे। त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर या घटनेनंतर आपला परिवार सुद्धा भयभीत झाला असून आपण त्यांना सांभाळत असल्याचं मिटकरी म्हणाले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।